ITR भरायला घेताय याआधी इन्कम टॅक्सचे हे महत्त्वाचे बदल तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. बदल नंबर 1, जर तुमच्याकडे 2 घर असतील तर आधी काय व्हायचं, 2 घरामधून येणाऱ्या इन्कमसाठी ITR 2 भरावा लागायचा. पण आता या 2 घरामधून येणाऱ्या इन्कमची माहिती तुम्ही सोप्या पद्धतीने ITR 1 मध्येच भरू शकता. बदल नंबर 2, जर तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाला डोनेशन देत असाल तर आता त्या पार्टीचा पॅन नंबर आणि इतर माहिती ITR मध्ये देणं बंधनकारक आहे. बदल नंबर 3, जर तुम्ही एखाद्या चॅरिटेबल ट्रस्टला डोनेशन दिलं असेल तर या आता त्याचा रेफरन्स नंबर आणि त्यांच्या बँकेचा IFSC कोड देणं ही गरजेचं करण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे म्युच्युअल फंड मधील किंवा शेअर्स मधील तुम्हाला झालेला लॉंग टर्म कॅपिटल गेन जर 1,25,000 पर्यंत असेल तर तुम्ही हा इन्कम ITR 2 मध्ये भरायची गरज नाही. तुम्ही सोप्या पद्धतीने ITR 1 मध्येच तुम्ही ते दाखवू शकता. लक्षात ठेवा, ITR फाईल करताना या गोष्टी नक्की तपासा. माहिती देणं आमचं काम आणि निर्णय तुमचा. अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.